नमस्कार मित्रांनो, नमस्कार. आमच्या ब्लॉगमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. आज मी तुम्हाला इकडे येऊन स्वागत करतो. शिट, सॉरी, माझाच कचरा जरा तुम्ही इग्नोर करा. तुम्ही नेहमी मला सांगत आले की शिवानीवर प्रँक करणं, शिवानीवर प्रँक करणं, सतत प्रँक का होत असतोच. म्हणून मी विचार केला की आज आपण शिवानीवर प्रँक करू. एक मिनिट, दार बंद करू द्या मला. बाहेर हॉलमध्ये करत नाही, कारण आवाज जाऊन ती उठू शकते, कारण तिचे कान सेन्सिटिव्ह आहेत, नाक सेन्सिटिव्ह, कान सेन्सिटिव्ह. ते जाऊ दे. शिवानी नेहमी माझ्यावर प्रँक करत असते आणि मला कधीच तिच्यावर प्रँक करायला टाईम नाही भेटत. म्हणून मी विचार केला की आपण एक छोटासा प्रँक करू. तसं प्रँक सक्सेसफुल होईल की नाही माहीत नाही. मी काय करणार आहे की आज काय पण होईल ना, त्याच्यात मी मध्ये मध्ये असं छोटे छोटे हे टाकणार आहे की हां, माझी मैत्रीण असंच करायची, हां माझा म्हणजे समजलं तुम्हाला. एक सबस्क्रायबरने मला ही आयडिया दिलेली की तू प्रत्येकाच्या शिवानीला जेलेस करायला बघ की अरे माझी मैत्रीण हे करायची, माझी मैत्रीण ते करायची. तर जेलेसी प्रँक की अरे हां, माझ्या मैत्रिणीकडे पण होतं, अरे हां, अरे हां, हां आहे ते करणार. माझ्या मैत्रिणी अशा एक्झिस्ट पण नाही करत. पण आपण ट्राय करू, मला मजा येणार आहे. माहीत नाही प्रँक होईल की नाही, पण आपण फुल ट्राय करूया. उठा उठा, सकाळ झाली, मोती स्नानाची वेळ झाली. शिवानी शिवानी हा असंच घेते ना मला नेहमी. कसं बरं वाटतंय का असं येऊन. उशी खाली मोबाईल ठेवलाय. हा, उशी खाली मोबाईल, हे काय बरोबर आहे का? हा, पण उशी खाली ठेवतात का मोबाईल? उठ, पसारा दिसतोय शिवानी सगळं बेडवर. असं काय करते? उठ लवकर, सगळा पसारा दिसतोय. आपण एक काम करूया आज. आपण एक काम करूया, आपण एक चांगला व्लॉग बनवूया. संडे इन आवर लाईफ. अचानक भयानक संडे. आज आपली सुट्टीच आहे म्हणून संडे इन आवर लाईफ. सुट्टीच्या दिवशी आपण काय करतो बाबा ते दाखवायचंय. म्हणून बोलते उठ ना जरा 2 मिनिटात. आईला अंगठी बिंगठी घालून झोपते पोरगी. बाई दररोज अंगठी घालते, काढतच नाही. उठ लवकर उठ. अबे का बंद करते? काय झालं? हात लागला. उठते 2 मिनिटं. आता उठून बसलीस काय? आता उठते. शाबास. मी गुड मॉर्निंग आधी बोलणार होती. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आमच्या चॅनलमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. आज मी शिवानीला कन्व्हिन्स केलं की आज आपण एक संडेचा छान ब्लॉग बनवूया. हा असा नॉर्मल जसं आम्ही वीक इन आवर डे करत होतो एवढ्या डेज पासून, तसं आम्ही आज संडे इन आवर डे करणार आहोत. संडे इन आवर डे, संडे इन आवर संडे इन आवर डे, वीक इन आवर डे. हा, चालू कशाने होतो? रविवार चालू तर आम्ही विचार केला आज रविवार आहे, आज आंघोळीच्या आधी ब्रेकफास्ट खाल्ला पाहिजे. येस. तर एक मी माझ्यासाठी मॅगी मागवली आहे. मी हिला 100 वेळा बोललो. मी खरं तर अवकाडो टोस्ट करणार होती, पण अवकाडो ना जे ऑनलाईन ऑर्डर केले तर खूप हे जातं आणि परत आता जाऊन घेऊन पण मी माझ्यासाठी काय ऑर्डर केलं ते दाखवू दे मला. म्युस्ली मागवले, माझे स्ट्रॉबेरी म्युस्ली. ओ माय गॉड. मी आता डिसाइड केलंय की ही लास्ट मॅगी आहे झेप्टो मध्ये. मला झेप्टोची बटर मॅगी खूप 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 आवडते, पण हिला 2 महिन्यानंतर आता मी आता 4-5 महिने मॅगी खाणार नाहीये. सो ही माझी लास्ट मॅगी आहे. आणि ही मी का आता बोललो कारण ही ऍक्च्युली चांगली आहे. मला माझ्या मैत्रिणी पण सांगितली, एवढी तिला पण आवडती, ऍक्च्युली बनवते पण चांगली. आणि तिने मला रेकमेंड केलं म्हणून मला असं वाटलं की नाही, मला ही गौरांनी सांगितलेली म्हणून मी मागवली. गौरांनी सांगितलेली पण तिने पण सांगितलेलं असं बोलतोय मी. माझी ऑफिसची मैत्रीण आहे. ओके, पण ही मला गौरांनी सांगितलेली आणि मला जाम आवडते. मस्त लागते बटर आणि एकदम. आणि जो माणूस स्वतः चांगलं बनवतो त्याच्याकडनं जर आपल्याला रेकमेंडेशन आलं. आणि ते लोक आता मी जर घरी बनवली तर 10 मिनिटं तरी लागतात, ते लोक 5-10 मिनिटाच्या आतच येतात. सो आता हे पटकन खाणार आहोत आणि आंघोळीला जाऊ, मग फ्रेशन अप होऊ, मग सगळं रुटीन दाखवू तुम्हाला. बाय. रेडी बसलो, भांग पाडून घरात बसलोय मी आणि तुम्हाला शिवानी दाखवतो. थांबा, अजून रेडी नाही झाली. शिवानी काय करते? आली म्हणजे काय? किती वेळ झाला? मी भांग पाडून रेडी बसलो यार. मग भांग पाडून, अरे केसाचा भांग रेडी किती बसलोय ते तुला दाखवतोय मी. बघ कपडे दाखवतो थांबा तुम्हाला मी माझे. हे बघा मी रेडी बघा किती आहे. घरात फुल पॅन्ट घालून बसलोय मी आणि हिला यायला जमत नाही अजून. काय स्किन केअर? अरे तुझ्यासाठी थांबलोय मी. अरे पण मी बोललो आता शिवानीसाठी थांबतो, आता एवढा थांबलोय तर लवकर ये. किती वेळ लावते यार ही पोरगी. हलतोय कॅमेरा. मी ह्याला किती वेळा सांगितलं की आंघोळ केल्यानंतर सर्वात पहिली गोष्ट स्किन केअर केली पाहिजे, कारण की आपले हात पण आपण एकत्र करतो ना आपले हात बीत. दाखवलेलं उगाच काय हे. आणि कसं आपले हात क्लीन असतात, मग आपला फेस क्लीन असतो. सो माझा आता पण क्लीन आहे.
आणि मेन म्हणजे आंघोळ केल्यानंतर आपले पोर्स वगैरे असे छान ओपन झालेले असतात, असे सगळे प्रोडक्ट छान असे अब्झॉर्ब होतात. पण ऐकायला मागतच नाही. हा मी भरपूर व्हिडिओज मध्ये दाखवले, जर तुम्ही मला इंस्टाग्राम वरती फॉलो करत असाल ब्युटी चॅनल वरती. नाही नको तुला नाही, स्वतःवर बघितलं किती मारले, माझ्यावर 3च मारले. तुझा अर्धा फेस आहे, अर्धी दाढी आहे बाबा. आणि आता रिसेंटली ना मी असं चालू केलंय की जे मी स्किन केअर वापरते ते एका रेंजचं असलं पाहिजे. सो आता जे मी हे प्लमचं टोनर युज केलेलं त्याच रेंज मधलं हे सिरम पण आहे, राईस वॉटर अँड नायसिनामाइड प्लमचं सिरम आहे हे. आणि काय हे करतं हे आधी तुला करायला सांगितलेलं. अरे पण एकत्र करतो ना आपण. सो आता रिसेंटली ना माझी एक तर ॲक्ने प्रोन स्किन आहे आणि मम्मीकडे मी राहायला गेलेली, तिथे हार्ड वॉटर आहे, त्यामुळे हे बघा काय हालत झालेली आहे. सो ह्याच्यावरती मला इफेक्टिव्ह प्रोडक्ट्स युज करणं आता खूप गरजेचं आहे. हे जे सिरम आहे ना राईस वॉटर अँड नायसिनामाइड ते एकदम लाईट वेट आहे. सो ह्याच्यावरती मॉइश्चरायझर वगैरे लावल्यानंतर माझी स्किन अशी ऑइली और हेवी फील नाही होत. ऍक्च्युली लाईट वेट आहे आणि खूप लगेच अब्झॉर्ब पण झालं. प्लस पॉइंट म्हणजे ह्याच्यामध्ये राईस वॉटर अँड नायसिनामाइड आहे, हे छान हेल्प करतं आपल्या डार्क स्पॉट्स वगैरे रेड्यूस करायला आणि छान असं ब्राईट करतं. सो हेच मी विचार केला की एकाच रेंजचे प्रोडक्ट वापरे म्हणजे फटाफट काम करेल ते. यू आर राईट. हा ना, तर असं मसाज करूया, मस्त स्किन अशी सॉफ्ट आणि ग्लोई होते. माझी पण ग्लोई झाली. मॉइश्चरायझर हे पण मी प्लमचंच यूज करते, छान आहे. हा पण त्याच रेंजचा प्रोडक्ट आहे. आणि तुम्हाला यातला काही बाय करायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी सगळे डिटेल्स आणि लिंक पण टाकेल. आणि जर तुम्ही आमचं कुपन कोड यूज केलं तर तुम्हाला अजून डिस्काउंट मिळेल. सो लवकर चेक करा. मी पैसे सेव्ह होतील म्हणून. मसाज केलास का तू स्किन मध्ये? हो मी बघ ना, पैसे सेव्ह होतील त्यांचे म्हणून असं करतोय, उडवत नाही असं कर. ओके. ऍक्च्युली प्लमचं चांगलं आहे. माझी मैत्रीण पण मला बोलली की हे तिन्ही एकत्र युज केलं की चांगलं राहतं. एका मागे टोनर. तुला कोणत्या मैत्रिणीने सांगितलं स्किन केअर करायला? अबे म्हणजे माझ्या ओळखीच्या मित्रमैत्रिणी नाहीत का? मित्रमैत्रिणी कोण आहे मला नाव सांग. का नाव नाही? ब्लॉग मध्ये नाव नाही घेऊ शकत. ब्लॉग मध्ये काय नाव? नाही तर ह्याच्या मॅक्सिमम मैत्रिणी मित्र सगळे आमचे म्युच्युअलच आहोत. अशी कोणती मैत्रीण आली ऑफिस वाली बाई? ओके ऑफिस वाली. माझे केस आज छान दिसतात ना. मला ऑफिस मध्ये सगळे बोलतात ना दाढी विडी करून ये आता. काय माझं कधी नको ऐकू. अरे मैत्रिणींनी सांगितलं. मी आता मैत्रीण बोललो का? मी आता बोललो नाही, म्हणलं ऑफिस वाले मला बोलतात दाढी करून वाढली आहे नाही ते असं काय करते. आणि तुम्ही तर सबूतात तुम्ही पण कॉमेंट्स करून सांगतात की यशला दाढी करायला सांगा, म्हणजे तर त्यांचं नाही ऐकत, माझं नाही ऐकत, ऑफिस वाल्यांचं ऐकणार. आमच्यात भांडण लावतेस तू? हा मोठी आली तू. हे जे प्रोडक्ट जे मी आणलेत ना ते तू नको वापरू. मी माझ्या त्या ऑफिस वाल्यांना सांग गिफ्ट करायला तुला. त्यांना मी गिफ्ट करतो ना. धीरे फ्रेंडशिप पण वाढेल आमची जरा चालू. आज केसांचं मला कळत नाहीये काय झालेलं आहे. आणि आता मला जेवण करायचं. जेवणामध्ये काय सांग यार, स्किन काय छान दिसते. चिकनी चमेली चुपके. कसं आहे ते? असंच आहे ना. आता मी विचार केला की आज जरा आपण मशरूम बनवूया, कारण की खूप दिवस झाले मी मशरूमची भाजी नाही खाल्ली आहे. तर आज मशरूम आणि भाकरी. अशी आमच्या गाद्यांची वाट लागते गाईज. लाईव्ह दिसतंय तुम्हाला. ऍक्च्युली मजा येते. ऍक्च्युली एकदा करून बघ. मी आपतो तुला. मी आपतो असं लढने का नहीं मेरे को समझा ना. दूर खड़ा रहने का. कीप सेफ डिस्टन्स. तू ठेव माझ्यापासून. तू ठेव समजलं ना. तू ठेव. ये जवळ ये. तू ठेव. जवळ ये ना. तू ठेव. डरपोक. बाप रे बाप. माझी बायको किती मेहनत करते सगळं मेकअप. सॉरी मी नाही पडली. सॉरी. माझी बायको किती मेहनत करते एवढं सगळं मेकअप बिकअप करून तुम्हाला दाखवायला. अरे बंद कर हे. ओ माय गॉड. एवढी मेहनत करते. आता तुम्हाला हिचं खरं किती मेहनती पोरगी आहे रे. अरे हे काय आहे बाबा. हा हे काय आहे? इथून इथपर्यंत टापटीप. आणि हे काय घातलंयस खाली बरे. हा खुलासा गाईस. खुलासा. बाबूराव का स्टाईल. हे खुलासा आहे. खुलासा. मला माहितीये सगळ्या मुली अशाच करतात. वरती मेकअप करतात. एक इन्फ्लुएन्सर असेच इन्फ्लुएन्सर मुली अशाच करतात सगळ्या. मला माहितीये ओळखीच्या पण टापटीप बाई. टापटीप. हे बघा हा शॅणी पकडली. शाबाश. खूप सुंदर असं मला वाटतंय की मी लुक केलाय. हा वाटतं सगळ्यांनाच वाटतं. ऑइली केस
केस असल्यानंतर असे केस करणं इज मॅन्डेटरी आणि ते वर्क करतात नेहमी. येस, जर तुम्हाला हवा असेल तर हिच्या बिचारीच्या चॅनलवर जाऊन तुम्ही शिवानी मंचेकर नावाचं युट्यूब चॅनल आहे, खूप छान छान व्हिडिओ बनवते, तुम्ही ते पण जाऊन बघू शकता. वाव, हे दिसणार नाही तिकडे तुम्हाला, हे बघायला तुम्हाला याशिवाय यायला लागेल, हे जॉगर्स बिगर्स बघायला, आणि बाकी सगळं सौंदर्य रिलेटेड कामं तुम्हाला सगळी हिच्या शिवानी मंचेकरच्या चॅनलवर दिसतील. ओके गाईज, सो आता मला जरा बरं वाटतंय, माझा मूड चांगला झालाय, कारण की माझे केस आता जरा बरोबर वाटतायत. नाही तर ऑइली केस असेल आणि केस हेअर डे प्रॉपर नसेल ना तर माझा मूड. हा भरपूर मुलींचा प्रॉब्लेम आहे. तू किती मुलींना ओळखतोयस भाई? आता मुलींचा प्रॉब्लेम असतो हा भाई. शूट वगैरे जसं ह्यांनी दाखवलं सगळं झालेलं आहे. बॅक टू माय नॉर्मल क्लोथ्स. आता सगळ्या जेवणाची तयारी झालेली आहे. मशरूम तुम्हाला एवढे जास्त वाटतात कारण की आम्ही बोलवलं आहे 2 लोकांना, आणि ते का, कारण आज आम्ही फायनली करणार आहे वॉर्डरोब क्लीन, आणि तो ब्लॉग पण आम्ही कदाचित बनवू, माहिती नाही, कदाचित बनवायला लागणार भाई, बनवावं लागणार. नाही, कपडे तर नीट आवरणारच आहे, पण नाही ब्लॉग बनवायला ना, त्यांना कळू दे ना कोणाचं कपाट किती कसं आहे. आम्ही विचार केला घरात 2 कपाट आहेत, तर एक 2 आहे टोटल, 4 कसे मी तुम्हाला सांगतो. या बेडरूम मध्ये 2 आहेत, त्या बेडरूम मध्ये 2 आहेत, तसे 4 कपाट आहेत, आणि इकडच्या 2 मध्ये ना जरा जुनं सामान, जुने कपडे नंतर घालीन बारीक झालं, पण हे कधीच दिवस येत नाही, म्हणून आम्ही विचार केला की सगळे जुने कपडे काढून टाकू. माझे सगळे जुने कपडे मी पण काढून टाकणार आहे, पण मी ते फेकणार नाहीये, मी डोनेट करेन, कारण की मी जास्त म्हणजे वेअर केले. एक काम कर ना, ते सगळे जुने कपडे बांधूया आणि खाली रशी टाकूया अशी, तू जायला यायला तुला बरं होईल. सो आता ते सगळं करायचंय आम्हाला, भरपूर त्याला 4 तास लागणार, आणि 2 लोकांकडनं ते होणार नाहीये, तर आम्ही म्हणून 2 लोकांची गरज आहे. म्हणून गौरांगला मदतीला बोलवलं आहे, आणि मम्मी म्हणजे ती थोडी एंटरटेन होईल, नाही तर घरी बसून तसंही बोर होते, आणि आम्हाला मदतीला 4 हात अजून इकडे 2 हात आहेत, अजून 4 बोलवले. नाही, ते 4 हात आहेत. 4 आहेत, ओके. सगळं झालेलं आहे. बिचाऱ्याने मी शूट करत होती ते सगळं कापून ठेवलं. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मिरची, कढीपत्ता आणि मशरूम आम्ही दोघांनी केलं, कारण की त्याला साफ वगैरे करायला टाइम लागतो. संडेचा ब्लॉग असा कुकिंग मध्ये वगैरेच जातो, नंतर मूवी टाइम. पण आज मूवी बघता येणार नाही, दुपारी तरी आम्ही एक मूवी बघू. हे घडी विडी करायचं सामान ना काम आपण 5 वाजता चालू करू. 5 नाही, लेट चालू करू जरा, 6 वाजता वगैरे, 6-7. तुला वाटतं 2-3 तासात होणार आहे? मला माहिती 6 तास तरी लागणार. मग चल रे. अरे बाबा, घरी मी माझं एकटीचं कपाट करायची तेव्हा 2-3 तास लागायचे. तू करायची ना, आता यश आहे, आता फक्त मंचेकर नाही करत आहेत, आता मठाधिकारी मैदानात उतरले. गॅस संपलाय का बाळा? तिकडे जा. लाइटर संपलाय का? लाइटर खराब झालाय का? ते बघायला थोडंसं MANC च्या ऐवजी MATH पर्यंत आलीस ना. तुझ्या सोबत राहिले पण तुझ्या पेशन्स वाली हवा लागत नाहीये मला. 2 मिनिटं थांब, नाही तर माझे पण जातील. गॅस कोण चालू करणार? पहिले माचीस पेटवायची असते येडी. मग अशी केल्यानंतर तुला वाटतं ती विझणार नाही? हो, बघ आता बघ. ओके बघूया आपण. झालं? पप्पा बोललेले की हे मशरूम चांगलं असतं, हेल्दी असतं खाणं. येस. आणि त्याच्याने विटामिन डी पण मिळतं. येस. कारण की फूड मध्ये विटामिन डी जर हवं असेल तर मशरूम इज द ओनली सोर्स. पण किती मिळतं आय डोंट नो, हे किती खरं आहे ते पण माहिती नाही, पण बघूया. हा, आवळ्याचा आहे. काय? मुरंबा. एक घास खा. आता नको, आता गोड खायची इच्छा नाही. नाही काय दिलाच नाही मला, माझ्या तोंडात टाकून काढलं. आपण एक पाऊल पुढे असतो कायम असा. येतं का तुला? नाही, एक चमचा आवळा खायला नाही, मी नाही करत. विचार केलेला की व्लॉग नाही करायचा, बिकॉज आम्ही संडेला असं जास्त काही करत नाही. एकतर स्किन केअर वगैरे करत असतो, नाहीतर काय बोलतात त्याला, जेवण आणि मूवी बॅक टू बॅक मूवीज बघत असतो, आणि काय एडिटिंग वगैरे करायची असेल तर. पण आज आफ्टर लॉंग टाइम यशला सुचलंय की नको आज करूया. नेहमी अरे मी मशरूमचं आणि का बोलवतो माहितीये काय, तिचं नाव विसरलो मी यार. शिट. कोणाचं? तिने मशरूमची भाजी आणलेली एकदा. कुठे? जुन्या कंपनीमध्ये. एवढी अमेझिंग म्हणून तिला काल मेसेज केलेला मी. काय? अरे मशरूम का भाजी का ये दे ना जरा मेरे को. रेसिपी? हाँ. मग दिली. काय रेसिपी? ते वाचलं नाही मी. डिसरिस्पेक्ट. फ्रेंड्सना पण डिसरिस्पेक्ट. माझे मेसेज वाचत नाही तर नाहीच, फ्रेंड्सचे पण नाही वाचत. पण ती ऍक्च्युली एवढं भारी बनवते ना जेवण. मग तिचं कसं झालं, आपल्या घरी येईल का कामाला? हा, विचार आपल्या घरी येईल का कामाला? डिसरिस्पेक्ट. तिने एकदा केक पण बनवलेला. ओ हो.
आणि त्याच्यात एक दाणा पण साखरेचा टाकला नव्हता, एक दाणा. डेट्स होते फक्त, डेट्स. वाव. आणि मी तिला एवढं सांगतो की तू असं का जायचं होतं तुला? न्यू एंटरटेनिंग गाईज, एंटरटेनिंग. हा, मी तिला ती एवढं अमेझिंग बनवते ना. ऍक्च्युली मी तिला बोलले की तू का बनवते भाई, तू का बनवते, तू का ऑफिसला येते, तू ह्याचं काहीतरी चालू कर. बाई, अरे आपण हे मागवायचं होतं आता. काय? आयडीचा परोठा. ज्यासाठी आपल्यासाठी मागवूया ना मस्त आयडीचा परोठा आणि मशरूम खाऊया. फर्स्ट टाइम. कधीपासून तो आयडीचा पराठा खायची इच्छा होते. कोणाला? तुला. कळालं ना मग कधी मागवला का नाही शाणे? काय ते खायचं प्रिझर्वेटिव्ह भाकरी मागव. अबे माझ्या मैत्रिणी आहेत ना, लगेच आणून दिला असती माझ्या मैत्रिणी. लगेच त्यांच्याकडेच जाऊ. हा, खरंच जा. रेडी स्टेडी पॉ. येस, जा. रेडी पॉ. जा. नाही बोल. मी का नाही बोलू? मला माहितीये तुला कोण सांभाळूच शकणार नाहीये. खरं तर आहे. तर यायचं तर इथेच आहे. ती सोडून कोणाच सांभाळ नाही शकणार. तू सोडून. काय बोलला? अबे तू सोडून कोणच सांभाळू नाही शकणार डार्लिंग. काय झालं? हे कुठे आहे? चेंज करायचे ना, हे दिवसभर ही स्टेप थोडी मारत बसणार. चेंज करायचे असतात स्टेप. आपण एक काम करूया, आपण एक सिरीज बनवूया, डान्सिंग इन द किचन. काय वाटतं तुला? छान आयडिया आहे. तू डान्स सेट कर. लग्नाच्या टाइमला तुम्हाला सांगते, आम्ही ना हळदीच्या टाइमला डान्स सेट केलेला. सगळे जे नॉन डान्सर आहेत ते पण करायला लागले. हा हलतच नव्हता. ह्याचं कसं माहिती, हा स्वतःहून चांगला डान्स करेल, पण ह्याला जर कोणी शिकवलं ना तर हा हलणारच नाही. आज जास्त खुश दिसतोयस तू. बोललो ना काल तिच्यासोबत. आमचा कांदा 10 मिनिटं झाला, शिजतच नाही. काय करायचं आता? शिजवायचा. करायचं म्हणजे काय, शिजवायलाच पाहिजे ना. अरे काय करताय, म्हातारी झालीत का? एवढं लोक म्हातारी झालीत. जेवढा समोर करते तू आपल्या विचार करून बोलत आहे. एवढा वेळ लागतो, दम लागला मला बोलता बोलता. हे एवढा एरिया जो आहे ना, हा वाला एरिया, हा माझ्या डान्सचा एरिया आहे. ओके, इकडे मध्ये मध्ये यायचं नाही. समज तुला, मी नवीन प्रोफेशन चालू करतोय, कोरिओग्राफी. ओके, त्यासाठी नवीन टोपी घेऊया. आता ह्याची टोपी लावेल आणि तेच घालून इथे बसणार आहे. आता जेवणाला काय येतो मला कळत नाही, त्यापेक्षा जाऊन बसून बाकीची कामं कर. आय एम अ कोरिओग्राफर, सो प्लीज टॉक टू मी लाईक दॅट. गिव मी रिस्पेक्ट. ओके ओके ओके. मला थोडेसे I didn't hear you. Okay. Okay. 1 2 3. Okay. Okay. Yeah, to unlock, guys. Choreographer is back. Oh, sorry. He's here, now back. प्लीज एक स्टेप हो जाए सर, प्लीज. Okay. Which one? चलो डिस्को में जाए. That one? नाही, अशी पण एक आहे ना काहीतरी. I don't know. You teach me. You think you're the teacher? No. You teach me? No. Then shut up. This is not the step. This is the step. Idiots. सगळी भाजी झाल्याशिवाय याला मी नाही देणार एंट्री किचन मध्ये. लवकर घे मला. आता ना आम्ही आजकाल चालू केलंय की पाण्यामध्ये परतवायचं टोमॅटो टाकलं की, म्हणजे जास्त ऑइल नाही लागत. फोडणीमध्ये मी पाणी. सॉरी, याच्यात आवाज आला असेल. ओके, I'll be back, guys. आणि काही फरक नाही वाटत. कोण आले? शुभ रविवार. आणि मॉम पण आहे इकडे. मॉम मला दिसत असेल. शिवानी आतमध्ये वॉशरूमला गेली. तोपर्यंत तुम्हा दोघांना व्हॉट इज द प्लॅन? तोपर्यंत तुमच्या दोघांना मी एक प्लॅन सांगतोय. ओके. मी शिवानीला प्रँक करणार आहे. ओ माय गॉड, मी प्रत्येक फॉर द फर्स्ट टाइम एव्हर. येस, फॉर द फर्स्ट टाइम शिवानीला मी प्रत्येक गोष्टीत असं करणार आहे की माझी मैत्रीण आहे ना, तिने पण हेच सांगितलेलं, म्हणजे प्रत्येक गोष्टीत जलन इन शॉर्ट जलवून एका प्रँक करायचं. बरोबर. तर मग तुम्ही लोक साध्या तुम्ही असं विचार नको करू की हा माझ्या मुलीसमोर मुली का करत बसला. बरोबर. असं काही नाही करत आहे तुमचा जावई. येस, टाइमपास चालू आहे. वी डोंट नो. हां थम्सअप दाखवा. थम्सअप. आईने मॉमने अप्रूव्ह केलेलं आहे गाईज. मॉमने अप्रूव्ह केलेलं आहे. हां, आय एम अप्रूव्ड. भावानी पण अप्रूव्ह केलंय, मॉमनी पण. ह्याच्या पुढचं आपल्याला काय माहिती किती खरं किती खोटं, पण आपण साथ देऊ. चला चालू.
बाकीच्यांना पण देते. चपात्या गरम होत आहेत. हो लावलंय खा लवकर. बाकीच्या चपात्या माझ्या बघतोयस ना, बघतोयस की नाही. मीठ वगैरे बरोबर आहे की नाही सांग. छान आहे एक नंबर. खरं सेम त्यासारखी झाली आहे. ऍक्च्युली भारी झाली आहे. सेम और बेटर. हा सेम और बेटर. बेटर आहे. बेटर आहे ना. नाहीतर आता होतं तो तुझ्या इथे हे बघ त्यांनी लिटरली असं केलं. तरी सगळ्यांना चपाती बिपाती करून आता स्वतः बसली खायला. तर तू बघ, तू सांग तुझी टेस्ट कशी आहे. माझी चपाती एवढी गरम आहे की ती नाही जाणार आहे. कैसा लगा. मस्त आहे ना. मी बोललो ना तिची अरे जाम भारी लागायची ती ऑफिस मध्ये आणायची ना, ते पण एक नंबर लागायची. म्हणून मी तुला बोललो एकदा ट्राय तर कर. ती माझी रेसिपी आहे. हा तू मला रेसिपी सांगितलीच नाहीये. मी करते तशी केलेली आहे आपण. अगं तू माहिती आहे रेसिपी नाही सांगितली, पण हेच आहे ते. तुम्ही सेम बनवते म्हणून मी सांगितली नाही तुला रेसिपी. छान आहे ना, पण एक नंबर लागते ना. कोणाची असो तिची तुझी टेस्ट. अरे हा तुझी सॉरी तुझी टेस्ट. मी त्या समोर दुसऱ्या मुलीची तू तारीफ करतोय. आता तुम्ही सांगा, जर जेवण चांगलं असेल तर मग तारीफ करायला नको जेवणाची. जेवण असतं बाळा. की आता मूवी शोध. हा चल की आता त्या मुलीला विचारणार आहेस तिचा कोणता आवडता मूवी आहे. नाही एंड करतोय. येतेस का जरा, बसतेस का. बसलेलीच आहे मी. तू झोपलेला आहेस. विचारलं तुला. हो तू विचारलं मला. मी विचारलं का मी काय करतोय. मॅचिंग पेअर जोडपं सगळं आलेलं आहे. का बघतो आपला कॅमेरा वर आहे. मी खाली बघणार, माझी मर्जी. हा तर मित्रांनो आम्ही आमचा व्हिडिओ इथेच एंड करायचा विचार केलेला आहे. आणि आता झोपणार थोडा एखादा मूवी वगैरे येस बघू येस आणि मग येस. आम्हाला ए तो हा कपडे बघूया कोणता? तो अरे पती पत्नी और वो बघितलाय. बट आपण थिएटर मध्ये जाऊन बघितलंय. नाही रे. हो नाही आठव. मला नाही आठवत. अरे मला तिने सांगितलं काल. कोणी तिने. तुझे करायचा प्रयत्न करतोयस ना. तुला माहित माझे आणि ह्याचे सगळे फ्रेंड्स एकच आहेत. हा व्हॉट्सअप करत नाही. काल दिवसभर माझ्यासोबत होता. कधी तू एवढा चॅट केलं, कधी तिने मूवी सांगितला. अरे आमचे तू बोललो ना कलिगने सांगितलं. हा तेच बोलतोय मी. त्या दिवशी कॉल आलेला ना. खरं. हो हा आम्ही स्पीकरवर दोघं बोलत होतो. दाखव मला प्रूफ दाखव. पॉसिबलच नाही आहे यश. अरे की खरं. तुला कोणत्या मुलीचा मेसेज आला किंवा तू कोणाशी मुलगी सोड मुलाचा जरी मेसेज आला तरी तू मला सांगतोस आणि तू मला हे नाही सांगणार. आणि पती पत्नीवर वो. अरे खरंच ती बोलली की वो मूवी देख एक बार, अपने लाइफ पे बेस्ड है. अरे मी सकाळी उठून विचार केला की तू माझ्यावर एवढं प्रँक वँक करते, तर मग मी विचार केला की मी पण प्रँक करतो ना जरा माझ्या बायको सोबत. तर मग मी असं ठरवलं की आपण प्रत्येक गोष्टीत जरा जेलेस करू, पण ते काय झालं नाही. तुझं प्रेम नाही का माझ्यावर. हा खरंच बोलायला चालू करू. विश्वास आहे तुझ्यावर. ओ माय गॉड एवढे जड शब्द वापरते. बाप रे. मला माहिती होतं की असंच काहीतरी असणार आहे. अरे रे. आणि ह्याला कधी इन्व्हॉल्व केलं. हा जेव्हा आला ना तेव्हा त्याच्यानंतर ह्यांना जरा फ्रेश झाले ना, त्यांना बोललो की बसा इकडे. तेव्हा या लोकांना पण मी गुडफटून घेतला माझ्या प्लॅन मध्ये. पण तुला जमला नाही. ए जमला मला. मी नाही जेलस झाली. तुझं काय रे. तू असं का करतोय. मगाशी अरे हा बरं झालं आठवलं. एक मिनिट पण आयडिया चांगली होती. होती ना. कुड बी एक्झिक्युटेड वेल. बरोबर. पण मी तुला सांगतोय की हा जो आहे ना मनुष्य, हा काय बोलला माहितीये, जेव्हा मी प्रँक शूट करत होतो आणि चालू करत होतो तेव्हा बोलतो की ठीक आहे मला खरं काय तर माहित नाही पण मी करतो. पण ते खरं आहे. आता खरं काय ते आम्हाला कसं कळेल. काम करूया स्विचिंग फोन्स फॉर 24 hours. मी नंबर सेव्हच नाही करत, मी डोक्यात ठेवतो त्यांची नंबर. माझा नंबर सांग जरा. 7 आईला मी आता बोलणार होतो नंबर. मी आता नंबर बोलणार होतो इकडे. माझा नंबर ह्याचा पण नंबर पाठ आहे माहिती. तिला सगळ्या मुलींचे पाठ आहेत नंबर. मुलगी आहे. मित्रांनो असा होता आमचा आजचा दिवस आणि आजचा प्रँकचा व्हिडिओ जो प्रयत्न केलेला आणि जो चांगला झालेला आहे. मला माहिती आहे चांगला आहे प्रँकचा व्हिडिओ. हिला मध्ये मध्ये असं झालं असणार की हा कोणाशी बोलतोय, हा काय करतोय. मला हे बघ मला कधी तिचाच फोन आला वाटतं. थांब. अरे तिचाच आलाय. एक मिनिट. हा हॅलो. हॅलो. हा बोल ना डार्लिंग. नाही बोल ना. तुझा आवाज नाही येत. हॅलो डार्लिंग. हॅलो माय लव्ह. येस. हा बोल. ब्लॉग बघतो मी त्याच्यात तू बोलला
आजकाल स्ट्रेट फिट शर्ट चांगले दिसतात. स्ट्रेट फिट कपडे. हा तर सलोनी काय बोलली माहितीये का? काय? आता तू जाडा झाला आहे ना, म्हणून स्ट्रेट फिट कपडे चांगले वाटणार. आम्ही आता मुली किती छान ओळखतात यशला. अरे व्लॉग चालू आहे भाई, व्लॉग मध्ये बोललायस तू, व्लॉग मध्ये तुला कळतंय का? येस मस्त. व्हेरी गुड ओमकार, राईट टाइमला कॉल केलास. हा स्पीकरवर आहे ना? हो. गाईज डू शेअर फॉलो अँड सबस्क्राईब. ओ माय गॉड, एक नंबर भाई, एक नंबर. एंडच करत होतो आम्ही, ऍक्च्युली एंडच करत होतो. So guys, अशा प्रकारे आता मी माझ्या डार्लिंगशी बोलणार आहे. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आमच्या व्हिडिओ शेअर पण करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका, कारण घारे डोळे गोरा तोंडाच्या माणसाने तुम्हाला सांगितलेलं आहे आता. तर प्लीज करा असं. बाय.